पाठकडा एका रेषेमध्ये, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले आहे. त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. देहधारणा, बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपल्या हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. मान आपली जास्त मागे किंवा पुढे न झुकवता मध्यभागी आहे. खांदे जमिनीकडे अगदी सैल सोडलेत. देहाने स्थिर होऊया. जाणीव श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. सावकाश कृती थांबूया. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. श्वसन मार्गातला बदल. मोकळ्या झालेल्या दोन्ही नाकपुड्या. काही सेकंदासाठी आपला श्वास थांबतो. ती श्वास विरहित अवस्था, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. हातांची ज्ञान मुद्रा. आपल्या भ्रूमध्यामध्ये अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम पाहण्याचा प्रयत्न करूया. कालातीत, त्रिगुणातीत ओम, त्याचं मन, स्मरण, चिंतन. 3 मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार.
पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी, त्यासाठी आपलं शरीर आणि मन अनुकूल होत चाललंय. ते अजून स्थिर होण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची या आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. काही सेकंद थांबल्यानंतर श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर ठेवूया. विश्रांती. मान मागे सैल सोडायचे. डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. दोन्ही पावलांच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणून घ्या आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करूया. 3 वेळेला ही कृती. पुन्हा श्वास घेत ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच. श्वास सोडत 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायचा आहे. श्वास घेत जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडताना अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. सावकाश थांबायचंय. अँकल जॉईंट मधून पाऊल श्वास घेत स्वतःकडे खेचून घ्या आणि श्वास सोडत जमिनीकडे ताणा. 3 वेळेला पुन्हा एकदा श्वास घेत स्वतःकडे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबायचे. पुन्हा पावलं जोडलेली आहेत आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2. जास्तीत जास्त करंगळी जमिनीकडे जाऊ दे. 3. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1. जास्तीत जास्त करंगळी जमिनीकडे. 2 3. 3 वेळा झालं की थांबायचं. पुन्हा हाताचा सपोर्ट व्यवस्थित करायचा. पाठीचा मणका सरळ आहे. फक्त उजवा पाय वर उचलायचा आहे. पाऊल स्वतःकडे खेचून घ्या उजव्या पायाचं आणि उजवा पाय आपल्याला श्वास घेत वर घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली टेकवायचा आहे. बरोबर. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. उजवं पाऊल रिलॅक्स करा. डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून आणि सुरू करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. डावं पाऊल रिलॅक्स करा. पुन्हा पाठीचा मणका सरळ, कमरेतनं सरळ असेल. आता आपल्याला गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे. गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे, रिलीज करायचे. जमिनीकडे प्रेस करायचे, रिलीज करायचे. फक्त गुडघे. हा गुडघे म्हणजे आपल्या मांडीपासूनचा जो पुढचा भाग आहे तो. ठीक आहे. पाठीचा मणका सरळ ठेवा. हाताचा सपोर्ट मागे, नजर समोर. आणि आता सुरू करायचं. श्वास घेत गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस. बरोबर. श्वास सोडत रिलॅक्स. अजून 2दा करूया. श्वास घेत गुडघे मांड्या जमिनीकडे प्रेस करायच्या. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय आणि साधी मांडी घालायची. साधी मांडी. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणा आणि एक श्वास भरून घ्या.
श्वास सोडत अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर 4 बोट फोल्ड करा. पेरापेरातनं प्रत्येक बोट फोल्ड झालं पाहिजे श्वास सोडत सोडत. पुन्हा श्वास घेत घेत जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडताना 4 बोट पेरापेरातनं फोल्ड करू आणि मग त्यावर अंगठा. अजून एकदा श्वास घेत घेत जास्तीत जास्त स्ट्रेच, श्वास सोडत अंगठा आतमध्ये मग त्यावर 4 बोट. हाताच्या मुठी घट्ट वळलेल्या आहेत. मनगटामधून हाताची मूठ एकदा जमिनीकडे आणि एकदा वर अशा प्रकारे हलवून घेऊया. खाली जमिनीकडे स्ट्रेच करूया आणि मग वर घेऊया. जमिनीकडे वर, जमिनीकडे वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. हाताच्या मुठी ओपन करा. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. उजवा हात अगदी रिलॅक्स ठेवा. थोडीशी सलग कृती करण्याचा प्रयत्न करा आणि आता सुरू करा रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4. मी काय उलट बोलले नाही ना. डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं आणि मग विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. आता डावा हात सरळ करा. उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडा आणि पुन्हा रोटेशन क्लॉकवाईज. आपला कोपऱ्यातनं हात पुढे गोलाकार फिरतोय. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 5 4 3 2 1. स्टॉप. थोडा वेळ हात खाली, डोळे मिटून घ्या आणि जाणीव श्वासाकडे. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि तोही श्वास पूर्णपणे सोडा. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईंट आणि 3 वेळेला श्वासाकडे लक्ष देऊन कृती. सुरू करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. श्वास घेत मागे, डोळे मिटलेले आहेत. श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि डोळे मिटलेले आहेतच. करणार आहोत आपण नेक रोटेशन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडून घ्या. आंतरिक सजगता. आणि आता करूया नेक रोटेशन. आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. ज्यांना पाठीचा मणका आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे मागे आणि डावीकडे फिरून घ्यायचे आणि बाकीच्यांनी हनुवटी गळ्याकडे, डोळे मिटलेले, 3 वेळेला क्लॉकवाईज. मान उजवीकडे मागे आणि डावीकडून पुढे. डोळे बंद, तोंड बंद, श्वास चालू. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडे पुढे. अजून एक राऊंड क्लॉकवाईज. श्वास घेत मान उजवीकडे मागे, श्वास सोडत डावीकडे पुढे. विरुद्ध बाजूने 3 वेळा. श्वास घेत मान डावीकडे मागे, श्वास सोडत उजवीकडे पुढे. श्वासाकडे लक्ष देऊन पुढच्या 2 कृती करा. खांदे वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल होईल. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबून मान सरळ करायचे, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि जोड श्वासाची. काही सेकंद स्थिर बसूया, श्वासाकडे लक्ष देऊया. डोळे उघडायचे, एक एक पाय सरळ करा आणि मग विधिवत वज्रासन. स्टेप बाय स्टेप वज्रासन. दोन्ही पाय जोडलेले, एक एक पाय फोल्ड करा, उजवा किंवा डावा. त्याचा पाऊल आपल्या सीट खाली. दुसरं पाय फोल्ड करून त्याचा पाऊल सीट खाली.
दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. खांदे जमिनीकडे, थोडेसे साईड जोडलेले, पण पोकाळून बसायचं नाही. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हातांची ज्ञान मुद्रा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. गुडघे मांड्या जोडलेल्या आहेत. टाच टाचांच्या मध्ये सीट चालणार आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा गाडा नैसर्गिक सरळ राहतो वज्रासनात. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. या आसनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ मला या क्षणी प्राप्त होत आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार. करणार आहोत याच्यातून पुढे जाणारं उष्ट्रासन. आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभे राहायचे. दोन्हीही गुडघ्यां एक तर गुडघे तुम्ही जुळलेले ठेवा किंवा दोन्हीही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे. ठीक आहे. गुडघे मांड्या जुळलेल्या किंवा गुडघ्यांमध्ये अंतर तुम्हाला जसं जमेल तसं. पावलं सुद्धा जमिनीकडे एक तर तुम्ही फ्लॅट करू शकता किंवा पावलांचं माउंटन तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे आपली शारीरिक क्षमता ओळखून कृती करायची आहे. एक तर पावलांचं माउंटन किंवा पावलं जमिनीकडे फ्लॅट. तर मी जमिनीकडे फ्लॅट ठेवले. तुम्हाला जर जमत असेल तर फ्लॅट ठेवा किंवा माउंटन करा. ठीक आहे. दोन्हीही हात आता आपल्या कमरेवरती, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे. ज्यांना पाठीचा मणका किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मात्र जास्त मागे झुकणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. तर आता आपल्याला हळूहळू आपली कंबर पुढे घ्यायची आहे, म्हणजे आपलं पोट पुढे जातंय. मान शक्यतो पटकन मागे घेऊ नका. आधी कमरेचा भाग जेवढा शक्य आहे तेवढा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. आपले खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतील. कोपरे जे आहेत ती स्ट्रेच होतील. ओके. आणि मग एकेका हाताने आधी टाच पकडा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे जर तुम्हाला तुमचा बॅलन्स साधता आला तर मग डाव्या हाताने डावी टाच पकडा किंवा एकेका हाताने ही कृती करा. ओके. छान. परफेक्ट. आणि मान मागे आता सैल सोडा. डोळे उघडे ठेवा. तोंड बंद. आणि श्वास चालू. डोळे उघडे ठेवा. नॉर्मल श्वास चालू. बघा गुडघ्यापासून आपले सगळे स्नायू ताणले गेले. पाठीच्या मणक्यावर प्रेशर आहे. छान. उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात खांद्या आपल्या कमरेवर घ्या. मग डावा हात. दोन्ही हात खाली घ्या. गुडघे मांड्यात थोडेसे लांब गेले असतील ते जवळ घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. आणि जोड आपल्या श्वासाची. जे स्नायू आपले ताणले गेले होते, म्हणजेच आपल्या संपूर्ण फुफ्फुसांचा भाग, आपल्या बरगड्या, छातीचा भाग, तिथे जो ताण आला होता तो रिलीज होतोय. पाठकण्याला प्रेशर होतं, तोही हलकासा रिलीज व्हायला सुरुवात होतीये. त्या सगळ्याची अनुभूती घेऊया. डोळे मिटून. चेहऱ्यावर एक छान असं स्मित असतं. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उष्ट्रासन प्रिव्हेंटिव्ह ठरतं. आता याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण शशकासन. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र जास्त ओव्हर ट्राय न करता यथाशक्ती प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपले दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात खाली जमिनीवर टेकवा. सीटचा भाग शक्यतो न उचलता ही कृती. हात जमिनीवर टेकवा. त्यानंतर आपलं कपाळ सावकाश जमिनीच्या दिशेने सैल सोडा
आता जे हात आपले सरळ वर आहेत ते आता आपल्याला फोल्ड करायचे आणि हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची आहेत. दोन्हीही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्या, म्हणजे तुमचे हाताचे तळवे हे तुमच्या चेहऱ्याच्या एका रेषेत येतील. आणि या स्थितीमध्ये संपूर्ण पाठीचा मणका, पोटाचे स्नायू अगदी ढिले सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. मनामध्ये एक लीन भाव, भक्तिभाव, एक शरणागत भाव, आपली जी कुठली इष्ट देवता आहे त्यांना आपण मनापासून वंदन करतो. ही भावना आपल्या मनामध्ये जेवढे आपण कमरेतनं चुकण्याचा प्रयत्न करतो तेवढी आपली लीनता वाढते, असं आमचे गुरु सांगायचे. डोळे मोठलेले, यथाशक्ती थांबूया आणि आता श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर या. श्वास घेत घेत तिथल्या तिथे वर, डोळे मिटलेले. आणि काही सेकंद थांबा, डोळे मिटून. जेव्हा आपण पुढे झुकतो तेव्हा रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. तो आता पुन्हा पूर्ववत होतोय का, तो बदल आपल्यामध्ये जाणवतोय का, याचं सूक्ष्म निरीक्षण करा. करणार आहोत आपण मार्जरासन. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपलं शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. आपल्याला माहितीये कसं घेतो आपण. उजव्या गुडघ्याजवळ उजव्या हाताचं कोपर येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला आपला डावा गुडघा ऍडजस्ट करायचा. दोन्ही हात गुडघ्यांच्या, हाताची कोपरं गुडघ्यांच्या जवळ असतील. हाताची पाचही बोटं जोडलेली, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. आणि आता एकाच वेळेला खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर बरोबर दोन्ही हातांच्या मध्ये ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीकडे ढिले सोडून द्या. आपण मार्जरासन भाग 1 आणि 2 अशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे घेणं टाळायचं आहे. त्यांनी मध्ये येऊन थांबायचंय. भाग 1 करायला हरकत नाहीये, 2 मात्र करायचा नाही. सुरू करूया. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आपल्याला. आपल्याला श्वास घेत घेत मान वर न्यायची आहे, नजर सिलिंगकडे, आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. इनहेल अप, एक्सहेल डाऊन. मध्ये येऊन थांबा, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पुढची आपण करणार आहोत बॅलन्सिंग कृती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. आणि आता पुढची कृती करूया. आपला जो उजवा पाय आहे तो मागणं सरळ करा. उजवा पाय मागून सरळ करा, नजर समोर, आणि समोरनं डावा हात सरळ करा. नजर डाव्या हाताच्या मधल्या बोटाकडे, आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. येस, परफेक्ट. आता थोडीशी पुढची हालचाल जी आपण करणार आहोत ती थोडीशी डायनॅमिक असेल. ठीक आहे. शक्य असेल तर जो उजवा पाय आहे तो अप अँड डाऊन करा. थोडस खाली जमिनीकडे घ्या आणि वर घ्या, जमिनीकडे घ्या, वर घ्या. हा, नाही, पाय सरळ ठेवायचा आणि खाली वर करायचा. पाय सरळ ठेवा आणि खाली वर करा. येस, परफेक्ट, बरोबर. हा, सावकाश खाली जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर, जमिनीकडे वर. आणि आता पाय फोल्ड करा, म्हणजे टाच सीटच्या जवळ येईल आणि मग सरळ करा. ही कृती 3 वेळा करा. पाय फोल्ड आणि सरळ. येस, पाय फोल्ड आणि सरळ. थांबायचंय. सावकाश डावा हात खाली घ्या आणि मग उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ आपली स्थिती व्यवस्थित तपासून पहा. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आपला डावा पाय जो आहे तो मागणं सरळ करा, मग उजवा हात सरळ करा. नजर उजव्या हाताच्या आपल्या बोटांकडे असेल. इथे
स्वतःचा बॅलन्स सांभाळा, स्थिर राहा. आणि मग उजवा डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून खाली जमिनीकडे आणि वर. गुडघ्यातनं सरळ ठेवून 3 वेळेला खाली घ्यायचंय, वर घ्यायचंय. खाली, वर, खाली, वर. येस, परफेक्ट. आणि आता फोल्ड करा. पाय फोल्ड करायचा, टाच आपल्या सीट जवळ येईल आणि सरळ करायचा. ही कृती 3 वेळेला. पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड करा, सरळ करा. अजून एकदा पाय फोल्ड आणि सरळ. सावकाश उजवा हात खाली घ्या, मग डावा पाय खाली घ्या, गुडघे मांड्या जोडून घ्या. वज्रासनामध्ये स्थिर व्हा. जोड श्वासाची. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का हे तपासून पहा. आणि या स्थितीतूनच आपण स्टँडिंग मध्ये जाऊया. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या. जे गुडघे खाली जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. पावलांचा माउंटन करा. पर्वतासनची स्थिती आणि दोन्ही पावलं जोडून घ्या. सूर्यनमस्कारामधली ही आपली 8वी स्टेप पर्वतासन, ज्याला अधोमुख श्वानासन असंही नाव आहे. आपली नजर आपल्या नेबर रिजनकडे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत. आता सावकाश आपलं उजवं पाऊल दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा. मग डावं पाऊल उजव्या पावलाच्या जवळ घेऊन या. पुन्हा आपली हनुवटी गळ्याच्या इथे लॉक आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी डायरेक्ट सरळ उभं राहा. ज्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये त्यांनी या स्थितीमध्ये 1 सेकंद थांबा. हनुवटी गळ्याकडे आहे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. श्वास घेत घेत वर. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत हात खाली. विश्रांती घ्या. विश्रांती. हे करताना आपण किती घाईने केलं किंवा इथे कुठे आपली श्वासाची गती वाढलीये का हे पुन्हा एकदा तुमचं तुम्ही निरीक्षण करा. करणार आहोत आपण कटी चक्रासन. आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. अर्ध्या फुटापेक्षा पण कमी असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे. डाव्या पायाची टाच बघा आणि डावीकडे येताना उजव्या पायाची टाच बघा. 10 वेळेला ही कृती पाय गुडघ्यातनं सरळ. 1, 2, हात स्विंग करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाली की थांबा. पुन्हा दोन्ही पावलांमधलं अंतर कमी करायचंय. पावलं जोडून घ्यायच्यात. नजर समोर आणि आपले हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. एका रेषेत नजर समोर, हनुवटी जमिनीला समांतर. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आणि आता आपल्याला श्वास घेत टाचावर उचलायचे आणि श्वास सोडत खाली. आपले हात खालीच आहेत. आज आपण हात वर न देता ही कृती करतोय. नजर समोर ठेवायची. श्वास घेत टाचावर उचला. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचावर. श्वास सोडत खाली. आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला एक हलकासा खेच द्या. मागून तो डाव्या खांद्यावर ठेवा. त्यानंतर डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. त्याला हलकासा खेच द्या आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवा. वाईस वर्सा. विरुद्ध बाजूने दोन्ही हात आपल्या खांद्यावर आहेत. पावलं जुळलेली आहेत. नजर समोर आहे. आणि पुन्हा एकदा श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर आणि आता इथे होल्ड करा. थांबा. या स्थितीमध्ये थांबा. नजर समोर. 5 टाचा वर आहे. 5, 4, 3,
2, 1, रिलीज. टाचा खाली. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊया. उजवा हात, मग डावा हात. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. पुन्हा नजर समोर आहे. आणि आता पुन्हा एकदा टाचा वर आणि इथे थांबा. जास्तीत जास्त स्ट्रेच, 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 स्ट्रेच. सावकाश टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. जी कृती केली ती आठवण्याचा प्रयत्न करा. ते करताना आपल्या कुठे काफ मसल्स मध्ये किंवा नी जॉईंट्स मध्ये काही आपल्याला वेगळेपण जाणवतोय का, हे आपलं आपण तपासा. तर आहोत आपण आता बद्ध हस्त. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या सीट पासून थोडीशी लांब घ्या. नजर समोर आणि आपल्या हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ठीक आहे. पावलं जुळलेली आहेत. ज्यांना असं वाटतंय तोल जाईल तर त्यांनी मात्र पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या. आता आपल्याला हळूहळू कमरेतनं मागे जायचंय. ठीक आहे. हळूहळू कमरेतनं मागे जा. बरं, हे करताना आपल्याला पोट कुठेही असं पुढे आणायचं नाहीये. पोट आपल्या आतल्या बाजूला असेल. आपण हळूहळू आपल्या कमरेतनं मागे जातो. चेहरा सिलिंगला समांतर येईल. ओके, छान. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. सावकाश वर या. थोडेसे हात रिलीज करा. म्हणजे हाताची पकड थोडीशी सीटच्या जवळ घ्या. खांदे थोडेसे रिलीज करा. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिकली करणार आहोत. पुन्हा आपले हाताची पकड सीट पासून लांब घ्या. नजर समोर, चेहऱ्यावर एक छान असं स्मित हास्य. आता आपल्याला श्वास घेत थोडस मागे जायचंय आणि श्वास सोडत पुढे. बरं, आपल्याला हाताची पोझिशन हलवायची नाहीये, फक्त कमरेतनं पुढे मागे होऊया. ठीक आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मध्ये येऊन थांबा. हाताची पकड ढिली करा, खांदे रिलॅक्स करा आणि मग दोन्ही हातांची बोट गुंफवली ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. करूया साइडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. त्यासाठी दोन्ही पाय आधी जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ घ्या, नजर समोर ठेवा. आता आपल्या दोन्हीही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. पाय गुडघ्यातनं सरळ असतील. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू उजव्या बाजूला बेंड व्हायला सुरुवात करा. आपल्या उजव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. बरोबर, छान. आणि नजर तुमची डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. खांदे रिलीज. दोन्हीही खांदे एकदम रिलॅक्स करा. श्वास घेतो, सोडतो. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत सरळ कमरेतनं. पुन्हा विरुद्ध बाजूने हीच कृती. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडा आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. पुन्हा इथे आपण श्वास घेतोय, सोडतोय. खांदे दोन्हीही रिलॅक्स ठेवा. 5 सेकंद थांबा.
5, 4, 3, 2, 1. रिलीज. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहू सूर्यनमस्कारासाठी. दोन्ही पाय जोडलेले. थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. मान मागे सैली सोडा. श्वासाकडे लक्ष. पुन्हा एकदा शरीर मनाने स्थिर होऊया सूर्यनमस्कारासाठी. आंतरिक सतर्कता. दोन्ही पावले जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. डोळे मिटलेले. दोन्हीही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. सूर्यदेवतेचं स्मरण. त्याच्या प्रती एक आपल्या मनामध्ये आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 4 सूर्यनमस्कार करूया. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. पुढचे 3 फक्त काउंटिंग होईल. नावं नाही घेतली जाणार. सुरू करू. ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मान. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम खगाय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाय पुढे. 10, 11, 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हा मुखदुखी करून घ्या. श्वासाची गती वाढली असेल. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज करणार आहोत आपण विपरीत करणी मुद्रा. जे लोक नवीन आहेत तर त्यांनी आधी बघून घ्या आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. ज्या महिलांना पिरियड्स चालू असतील त्यांनी ही मुद्रा करणं टाळायचं आहे. टॉपसी टर्वे पोझिशन होते त्यामुळे पिरियड्सच्या दिवसामध्ये मासिक पाळी असेल तर मात्र ही मुद्रा करणं टाळायचं आहे. याचे फायदे असे आहेत की रक्ताचा प्रवाह एकतर उलट्या दिशेने होतो
त्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी अतिशय लाभदायक आहे. आपल्या गायनेकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या या मुद्रेमुळे कमी व्हायला मदत होते. थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात. उपचारात्मक आहे, प्रतिबंधात्मक आहे, बऱ्याचशा आजारांवरती ही मुद्रा. तर मी आधी दाखवते कशी केली जाते, मग आपण एकत्रित करूया. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना पिरियड्स चालू असतील स्त्रियांना त्यांनी करायची नाहीये. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याची तीव्र दुखणी आहेत, कमरेमध्ये गॅप आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे, मानेच्या मणक्यात गॅप आहे, त्यांनी सुद्धा हे करणं टाळायचं आहे. हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार त्यांच्यासाठी सुद्धा ही मुद्रा वर्ज्य आहे. तर आधी बघून घ्यायचंय, मग आपण एकत्रित करूया. ज्यांना सीटचा भाग पटकन वरती उचलता येत नसेल, पायामध्ये थरथर होत असेल, तर मात्र पायाचे अंगठे पकडून थांबायचं आहे त्या स्थितीमध्ये. तर मी आधी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. इथे एका कुशीला वळायचं, पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आणि त्यानंतर आपण ही मुद्रा करणार आहोत. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवायचे. दोन्ही पाय आपल्याला सावकाश 90 डिग्री वर घ्यायचे. 90 डिग्री पाय वर आले की आपल्या हातांचा सपोर्ट आपल्या सीटला द्यायचा. सीटचा भाग थोडासा वर उचलायचा. बघा, हाताचा सपोर्ट कमरेच्या इथे आहे. आपली पावलं जी आहेत ही जमिनीकडे, सॉरी, सिलिंगच्या दिशेने ताणायची आहे. टॉप्सी टर्वे पोझिशन होते. तर ही आहे आपली विपरीत करणी मुद्रा. विपरीत म्हणजे काय, तर खाली डोकं वर पाय. मुद्रा म्हणजे इथे गळ्यावरती आपल्या प्रेशर येतो, म्हणून ती, म्हणजे जिथे आपली एंडोक्राइन ग्लॅड आहे थायरॉइडची, तिथे प्रेशर येतो, म्हणून ही मुद्रा. ठीक आहे. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. उलट चाल करताना बघा, आधी आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्यायचे, हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्यायचा आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत सावकाश आपल्या कमरेचा भाग जमिनीवर येईल, डोकं वर न उचलता, आणि मग दोन्ही पाय नियंत्रित खाली जमिनीवर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया करताना काळजी घ्या, कुठेही ओव्हर ट्राय करू नका. स्वतःला दुखापत होईल असा अट्टहास करणं टाळा. जे पहिल्यांदा करतायत त्यांना पटकन सीटचा भाग वर उचलणं शक्य होणार नाही, तर पायाचे अंगठे पकडायचे. बघा, अशा प्रकारे पायाचे अंगठे पकडून इथे तुम्ही काही सेकंद स्थिर व्हा. काही दिवस तुम्हाला अशी प्रॅक्टिस करावी लागेल. मग हळूहळू तुम्हाला तुमचा बॅलन्स वरती कंट्रोल करता आला की मग सीटचा भाग वर उचलला जाईल. थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे, त्यामुळे कुणीही क्षमता ओलांडू नका. सगळ्यांनी एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. ही मुद्रा करण्याच्या आधी आपण रोलिंग करणार आहोत, म्हणजे थोडासा आपले थाय मसल्स, हिप जॉईंट्स, पुन्हा पाठकडा, त्याच्यामध्ये जर काही स्टिफनेसपणा असेल तर तो थोडासा रिलीज होईल, म्हणून आपण रोलिंग करणार आहोत. सुरुवातीला दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 डिग्री वर घ्यायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्हीही पायांना समोरनं हातांचा गळीखात द्या. ते रोलिंग म्हणजे एकदा आपल्याला पाठीवरनं उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. आपण याच्या आधी केलेलं आहे. अप अँड डाऊन रोलिंग करणार आहोत आपण. सुरू करूया. आपल्याला आधी उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. 1, 2, 3, 4. आता 5व्याला वर येताना तुम्हाला टाचा वर उचलता येतात का बघा. वरती येताना टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा. सावकाश. पुन्हा सावकाश खाली या. आता हेच रोलिंग एकदा साईडवर करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. ठीक आहे. डोकं वर न उचलता एकदा उजव्या कुशीला या आणि एकदा डाव्या कुशीला. डोकं न उचलता उजवीकडे, डावीकडे. अशा प्रकारे अजून दोनदा ही कृती करा. पाठीच्या मणक्याला मसाज मिळतोय आणि मग मध्ये येऊन थांबा.
हाताची पकड सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा. नियंत्रित जमिनीवर घ्या आणि विश्रांती. करणार आहोत आपण विपरीत करणी मुद्रा. डोळे मिटून आधी श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. कुठे ती वाढल्यासारखी वाटतेय का हे तपासून घ्या आणि मगच पुढची कृती करा. एका कृतीतून दुसऱ्या कृतीत जाताना किंवा आसन करताना श्वास पूर्णपणे नॉर्मलला येऊन मगच पुढची स्थिती घ्यायची आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आधी डोळे मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपलं संपूर्ण देह तपासून घ्या आणि मनामध्ये असं म्हणा की मी कुठलाही अट्टाहास न करता यथाशक्ती ही कृती करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या कृतीचे सगळे लाभ मला प्राप्त होणार आहे. आणि आता सुरू करूया. डोळे उघडायचे. सावकाश आपल्याला दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचे. बरोबर. आता आपल्या सीटचा भाग थोडासा वर उचला आणि त्याला आपल्या हातांचा सपोर्ट द्या. सीटचा भाग वर उचलताना पावलं थोडीशी डोक्याच्या दिशेने घेतली. सावकाश. ओके. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी कृपया नीट करा, कारण की मला त्यांना गाईड करता येणार नाही जर काही चुकत असेल तर. आणि आपली पावलं आता सिलिंगकडे टाका. छान. ओके. यथाशक्ती थांबा. श्वास घेतो, सोडतोय. उलटचाल करूया. हळूहळू आपली पावलं, आपले पाय डोक्याच्या दिशेने घ्या. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर द्या. पाठीचा एक एक मणका डोकं वर न उचलता जमिनीवर घ्या. कमरेचा भाग आता खाली आला असेल. दोन्ही पाय पुन्हा 90 डिग्री वर आहेत आणि आता ते नियंत्रित खाली जमिनीवर ठेवा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या वर. आता पुन्हा सगळ्यांनी एकत्रित दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या आणि दोन्हीही पायांचे अंगठे पकडा. 90 डिग्री वर घ्या दोन्ही पाय आणि पायांचे अंगठे पकडा. जर अंगठे पकडता येत नसतील तर हाताचा सपोर्ट आपली मांडी, गुडघा किंवा पोटरीच्या मागे द्या. ओके. पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ही तुम्ही घरी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. आपले दोन्ही पाय भिंतीला टेकून 90 डिग्री सपोर्टने उभे करायचे. घरी थोडीशी प्रॅक्टिस करा, म्हणजे ही ऍडव्हान्स आसनं आहेत, ही आपल्याला सोपी जातील करायला. सावकाश पायाचे अंगठे सोडा. दोन्ही हात खाली घ्या. दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर घ्या. अगदी सावकाश. धाडकन न आपटता नियंत्रित जमिनीवर. आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही गदालावर पडून विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण भुजंगासन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड आपला जिथे शेवटचं माकड हाड आहे पाठ करण्याचं तिथे ठेवायचे. आपले खांदे आणि कोपरं जमिनीला समांतर येतील. आपली पावलं खाली जमिनीकडे फ्लॅट आहेत. पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जुळलेल्या आहेत. आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा आपला हा सगळा प्रतिबंध तपासून पहा. आणि आता श्वास घेत घेत आपल्याला
कमरेतनं पूर्णपणे वर येण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरू करूया. श्वास घेत सावकाश हनुवटी वर उचला. गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि पोट असं करत करत जमिनीपासून वर या. नजर इकडे आणि मग तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. येस, छान. 2 ते 3 श्वास थांबूया. आणि उलट चाल करताना सावकाश कपाळ जमिनीवर येऊ दे. दोन्ही हात खाली घ्या. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. डोळे मिटून श्वासाची जाणीव. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मान. ज्यांना या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी वज्रासनात बसलात तरीही चालेल. पाठ सरळ करा. डोळे मिटलेले. दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि काही सेकंद इथे थांबूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. डोळे मिटलेले. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सावकाश सोडून द्या. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगामधल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण. बॅलन्सिंग प्राणायाम, तो म्हणजेच अनुलोम विलोम. डोळे मिटलेले तसेच ठेवून सलग कृती करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. दुसरा अर्थ. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने सावकाश रेचक. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करायची आहेत, सूचनेशिवाय. आपली 3 आवर्तनं पूर्ण झाली की हात तुमचा गुडघ्यावर येईल. सुरू करायचंय. चेहरा शांत ठेवा. एक छान असं स्मितहास्य ओठांवर राहू देत आणि प्राणायामाला सुरुवात करा.
जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. आंतरिक सजगता वाढलेली आहे. शीतली सितकारीची दोन दोन आवर्तनं. डोळे मिटलेले, जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवांमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत. जीवात्मध्ये तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवात्मध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. ओठ विलग, दातावर दात, सितकारी प्राणायाम. दाताच्या फटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायचे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श हिरड्यांपासून आपल्या संपूर्ण मुखापर्यंत आणि कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. शीतली शितकारी शरीराचं तापमान कमी करणारा, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लाभदायक असलेला हे दोन प्राणायाम. करूया भ्रामरीची आवर्तनं. आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. उजव्या हाताची ज्ञान मुद्रा आहेच. डावा हात हृदयावर, डोळे मिटलेले आहेत. पहिलं आवर्तन भ्रामरीचं आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. डावा हात खाली ज्ञान मुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हातांनी आपले दोन्ही कान गच्च मिटून घ्यायचे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आता आपल्या बंद डोळ्यांवर ठेवायचे. अंगठा कानाच्या इथे असेल आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. खोलवर चौथा आवर्तन करतोय. खोलवर दीर्घ पूरक. आपल्या पहिल्या बोटांनी आपले दोन्हीही कान बंद करायचे आहेत आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाचवं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आता आपल्या टाळूवर असतील. तिथे हलकसं दाब आणायचं आहे आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात खाली, हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाही. डोळे मिटलेले. आपण आता ज्या ज्या काही कृती केल्या
त्याचा मनातल्या मनात मागोवा. हातांची ज्ञानमुद्रा. आपली संपूर्ण बैठक स्थिर करूया, शिथिल करूया. कमरेपासून पावलापर्यंत आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल करूया. हातांची ज्ञानमुद्रा आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल करूया. पाठकणा एका रेषेत आहे. त्यातल्याही सगळे मणके मनाने शिथिल करूया. पोटाचा भाग, छातीचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि ग्रंथी आपण मनाने शिथिल करत आहोत. गळ्यातल्या आजूबाजूचे स्नायू ग्रंथी शिथिल करत आहोत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य, डोळे मिटलेले आहेत. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडलेली आहे. बैठकीमध्ये आपण स्थिर बसलेलो आहोत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा, शारीरिक शिथिलता. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळलेली आहेत. तिथे किंचितसा दाब आणूया. तिथे जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्याचे सटल व्हायब्रेशन्स, प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. प्राणधारणा. आपलं मन त्या प्राणस्पंदनांकडे आपण केंद्रित केलेलं आहे. जोड श्वासाची. मी श्वास घेत आहे. मी श्वास सोडत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. माझ्या पेशीपेशीमध्ये ही चैतन्य शक्ती संपूर्णपणे पोहोचत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. मी श्वास घेताना चैतन्ययुक्त होत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या सगळ्या अडचणी, विचार मी बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझे शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित, व्याधीविरहित आहे. करूया 3 मकार लांबवलेले ओंकार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अगदी लो पिच मधला ओंकार एका लागोपाठ एक करूया. ओम. 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 काही क्षण शांत. शरीर मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्यूंच्या मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर ठेवूया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित, मनामध्ये नीत भाव, शरणागत भाव, समर्पण भाव, आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून देऊया. प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या या आठवड्याची सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांपर्यंत निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम. सगळ्यांनी वेळेत जॉईन होण्याचा प्रयत्न करा. आपण योग साधक आहोत, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याला असलं पाहिजे. हरिओम. वेळेचं बंधन पण, वेळेचं महत्व पण. ठीक आहे, चला. हरिओम. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस.